महाड तालुक्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असणारे सावित्री नदीच्या पायथ्याशी वसलेलं वराटी गाव, या वराटी गावामध्ये करोडीच्या जेटीचं काम करण्यात आलं होतं. मात्र 4 वेळा या जेटीला तडे गेल्यानं अक्षरशः जो मासेमारी करणारा आहेत या मासेमारी करण्याचा अक्षर हाल झाले होते. ठेकेदारानं या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. अनेक वेळा आम्ही प्रसार माध्यमावरती या बातम्या देखील प्रसारित केल्या होत्या, मात्र ठेकेदारानं याकडे देखील दुर्लक्ष केलं. त्याचबरोबर असणारा जो अंतर्गत रस्ता आहे, या अंतर्गत रस्ता देखील 6 महिन्यात उखडला. कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी करण्यात आलं होतं, मात्र हा पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्यानं अक्षरशः ये जा करणाऱ्या जे वाहन चालक आहेत यांना या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागत होती. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, त्याबरोबर प्रचाराचा देखील वेग वाढलाय. त्या आधीच ठेकेदाराने येऊन या कॉन्क्रिटीकरणावर फक्त सिमेंटचं पाणी या ठिकाणी मारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की हा जो चुना लावलेला जो रस्ता आहे, या रस्त्यावरती अक्षरशः दगडी उखळलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आता तारेवरची पुन्हा एकदा कसरत करावी लागते. अशा या ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम का करतोय असं देखील प्रश्न चिन्ह आता या जनतेसमोर आलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते. विकास कामाचा जर दर्जा पाहिला तर अशा पद्धतीचा जर राहिला तर याकडे लक्ष कोण देणार हे देखील पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे. नितेश लोखंडे, रायगड.